आयुष्य खूपच सुंदर आहे. आयुष्य खूप चांगलं आहे. फक्त माणसं सुद्धा आयुष्यात चांगली भेटली पाहिजे. चांगल्यांच्या गाठी भेटी झाल्या ना की या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करा. सूत्रच आहे ते. आयुष्य बिघडतं कोणामुळं माहितीये का? बिघडलेले भेटल्यामुळं. सरळ मार्गी चांगली माणसं जर आयुष्यात भेटली तर आयुष्य गोडच आहे. ज्यांना ज्यांना तशी भेटली त्यांना आयुष्याचा अनुभव विचारा. दुर्दैव असं आहे की माणसं खरं बोलत नाही. अनेकांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे. काहींच्या पोटात एक आहे ओठात एक आहे. खरं तर सांगणारच नाही. आपल्याला माहितीच तो सांगतो. ज्ञान जे असतं ना, ज्ञान ते दिलं तरच टिकतं. जर ते नाही दिलं तर संपतंय. तुम्ही बघा, छत्रपती शिवाजी महाराजांकडे त्या काळात किती संपत्ती होती. तेवढी संपत्ती तेवढा सन्मान आज त्यांच्या पुढच्या पिढ्यांकडे आहे का नाही प्रश्नचिन्ह आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांकडे त्या काळात जेवढी संपत्ती होती, जेवढी प्रतिष्ठा होती, तेवढी आज त्यांच्या पुढच्या पिढ्यांकडे आहे का नाही प्रश्नचिन्ह आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे त्या काळात जेवढी संपत्ती होती, जेवढी प्रतिष्ठा होती, तेवढी आज त्यांच्या पुढच्या पिढ्यांकडे आहे का नाही प्रश्नचिन्ह आहे. पण या सगळ्या महापुरुषांनी त्या काळात जे ज्ञान समाजामध्ये पेरलं ते आजही जिवंत आहे. मुळात या सगळ्या महापुरुषांना आपण ओळखतो कशावरनं? ज्ञानावरनं. शिवरायांचा एक विचार आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा एक विचार आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक विचार आहे. तो दिला म्हणून टिकलाय. आपल्याला जे माहित आहे ते दुसऱ्याला सांगायचं नाही, याला संकुचित वृत्ती म्हणतात. सहज शेजारणीकडे गेली चहा घ्यायला. चहा भारी लागला म्हणून मनोभावे म्हटली, लय भारी चहा केला ग. काय म्हटली माहितीये का? चहा सारखा तर चहा केला ना काय. अहो, त्याच सुद्धा गणितच आहे. मला नाही वाटत बसलेल्यांपैकी असा एखादा असेल की जो म्हणाल मला चहा बनवता येत नाही. आयुष्यात पहिला पाकवान माणूस काय शिकत तर चहाच. जवळजवळ 5वीच्या पुढच्या पोरांना चहा बनवते. पण तुम्ही बघा, प्रत्येक घरातला चहा वेगळा लागत. सध्या तर चहावर श्रीमंत झाले लोक. येवले चहा एकदा पिऊन तर पहा. पिऊन पहा, पण आम्ही कसं बनवतो ते नाही सांगणार. त्याचं ते बरोबर ती फ्रँचायझी घ्यावा लागते, ते पैसे भरावे लागतात आणि मग ते रोजचं रोज आणून देतात ते सगळे. असं आहे. काहींचा समज असाय, चहा बनवा म्हटल्यावर पातेल्यात दूध टाकायचं, लगेच पत्ती वाटायची, लगेच चहा त्याच्यात टाकायचा, उकळायचं आणि ढोसा. समाधान भाऊ नाहीये तशी गंमत. मी माझ्या बारक्या बहिणींना सांगतो, मोठ्यांना सांगण्याचा माझा अधिकार नाही, कारण त्यांचा अनुभव माझ्यापेक्षा दांडगा आहे. दूध तापल्याशिवाय त्यात पत्ती टाकायची नाही कधीच. गार दुधात जर आपण पत्ती टाकली तर ती भिजत, शिजत नाही. चांगलं दूध उकळू द्यायचं, मग पत्ती टाकायची, आणि ती पत्ती चांगली दुधात शिजली की मग मसाला टाकायचा, आणि त्यानंतर त्यात साखर टाका. कसा कलर येतो चहाला तुम्हीच मला सांगा. या टाळ्या मोठ्या बहिणींनी वाजवल्या का? त्या अनुभवी म्हणून त्यांना पटलं, हे बोलतय ते बरोबर आहे म्हणून त्यांनी वाजवल्या. छोटे टेक्निक आहे त्याचे.
आणि पाहुण्याला खुश करायचं असलं ना, चहा चांगला बांधा. ते 300 किलोमीटरवर नाही येऊ द्या, 500 वर नाही येऊ द्या, 50 किलोमीटरवर नाही येऊ द्या, रागात येऊ द्या, वसुली करायला येऊ द्या. हे लोन वसुलीला येताना त्यांना आधी चहा पाजायचं. तुम्ही चहा घ्या म्हणायचं. शिन जातो महाराज चहाने. ते सांगण्याची एक वृत्ती असते. मुळात स्वयंपाक ही कला आहे, काम नाही. हा साहेब, कला आहे. काम वेगळं, सिमेंटाच्या गोण्या उचलून टाकणं काम आहे. कुणी टाकू द्या, कुणी टाकू द्या, सारखंच होणार. पण हे जे आपण घरात पक्वान्न बनवते काम नाही, ती एक कला आहे. काहीतरी अडचण आहे पण तिथं पहिल्यापासूनच आहे. नाही नाही, म्हणजे तिथं खरंच काहीतरी समस्या आहे, ती सॉल्व्ह करा. नाही, तिथं जेन्युन समस्या आहे, खरंच आहे. कारण तिथं सगळ्या महिला मंडळी, म्हणून मी म्हणतो त्या उगीच कधीच करणार नाही असं. मला अनुभव महिलांचा फार चांगला आहे. त्या मला कधीच म्हणजे आवर्जून त्रास कधीच देत नाही. त्यामुळे खरंच तिथं काहीतरी अडचण आहे, ती सॉल्व्ह झाली तर लय भारी ऐकतील. यांना तर आज तुम्ही कमानीच्या तिकडेच टाकलं बा. हा मातृशक्तीचा गौरव आहे, महिलांचा दिलेला सन्मान आहे, कला आहे ती. भाऊ, दुपारच्या वेळी तुम्ही घरी जा आणि ताट समोर येऊ द्या. पहिला चपातीचा घास मोडला काच ओळखतंय बायकोने बनवली का आईने बनवली. लगेच तिला म्हणतो आईने बनवली का घास, चपातीचे ना. हात बदलला, चव बदलली. कलाय. आणि साधू संतांचं म्हणणं असं आहे, जे जे आपणासी ठावे ते दुसरे ते इतरांशी सांगावे. शहाणे करून सोडावे सकळ जन. सगळे विद्वान झाले पाहिजे, सगळे शहाणे झाले पाहिजे, सगळे ज्ञानी झाले पाहिजे, काम अडत नाही. मी आज गावागावात जाऊन काय सांगतोय माहिती आपल्या सगळ्या हिंदुत्ववादी सहकार्यांना, हे बघा शिवजयंती आली, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती आली, शंभूराजांची जयंती आली का आम्हाला दिवसाला आहे ना 20-20, 25-25, 30-30 फोन. तारीख द्या, कोणती द्या, 19 फेब्रुवारी, कोणती द्या 14 मे, कोणती द्या 1 जून. माझं आता मत असं आहे की गावागावात आपली पोर अशी तयार झाली पाहिजे की गावात जर व्याख्याता भेटला नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र गावकऱ्यांना मी सांगल, शंभूराजांचं चरित्र मी सांगल, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं चरित्र मी सांगल. सगळे झाले पाहिजे हुशार. मग आमच्यासारखं एखादं थांबलं तरी पुढे टीम तयार पाहिजे ना, तर ते ज्ञान टिकतं. तर वारकरी संप्रदायात ती सोय आहे किरण महाराज. एवढंच वैशिष्ट्य आहे या वारकरी संप्रदायाचं. खाली बसणारा माणूस ऐकत राहतो, वर्षानुवर्ष ऐकत राहतो, आणि कधी कब्बर बांधितो कळत नाही. मी तिकडं मराठवाड्यात जातो एका गावात कीर्तनाला, छोटं गाव आहे, पण वर्षानुवर्ष एक श्रोता लय भारी ऐकायचा म्हणून मी त्या श्रोत्यासाठी जायचो. प्रत्येक वाक्याला हा हा बरोबर आहे बरोबर आहे दाद द्यायचा जो, मला चांगलं काहीतरी सुचायचं, त्या श्रोत्यासाठी जायचो मी. आणि 4 वर्षानंतर तो श्रोताच नाही की ऐकायला. मी म्हटलं अरे ते दरवर्षी असतात, मान हलवतात, ते कुठे आहे? लोकांनी खालून मला सांगितलं त्यांचं कीर्तन आहे शेजारच्या गावात. हे वारकरी संप्रदाय हा. कृपा कटाक्ष न्याहाळिले आपुल्या पदी बैसविले. हा संप्रदाय हे तत्वज्ञान पुढच्याला लहान नाही ठेवत, पुढच्याला मोठं करतंय. हे सगळे महापुरुष राजकारणातल्या असू द्या, धर्मकार्यातल्या असू द्या, सगळ्यांचा इतिहास शोधा. कुठं घडले तर उत्तर एकच आहे, कीर्तनात घडले. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सगळे महापुरुष कीर्तनात घडले. त्या जळगाव परिसरात होतो मी कीर्तनाला. शिवा महाराज आमची सगळीच विद्यार्थी कंपनी होती त्या काळात. संस्थेत होतो महाराज मी. रात्रीचं कीर्तन झालं. एका माळ्याच्या वस्तीत आमची व्यवस्था होती मुक्कामाची. अंगणात वळकुट्या टाकल्या होत्या. झोपी गेले सगळे पोरं. एक 1:30च्या सुमारास एक आमचा सहकारी जोर जोरात वरडायला लागला. बापू जागे झालो आम्ही सगळे. काय झालं काय झालं काय झालं. मग त्या घरातला मालक आम्हाला म्हटला, आमच्या परिसरात विंचू जास्त आहे, विंचू चावला असं बहुतेक. मग तर बॉम्बलायलाच लागलं. ते रडत होतं ना, ते जोर जोरात बॉम्बलायला लागलं. अख्खं गाव डोक्यावर घेतलं त्याने. आम्ही म्हटलं अरे ॲम्ब्युलन्सला बोलवा, डॉक्टर बोलवा, काहीतरी सोय करा. एक 85 वर्षाच्या आजोबा हातातली काठी थरथर थरथर हालत होती. काठी हलवीत 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 बाहेर आले. काय रे म्हटले, आरडावरडा चाडला एवढ्या रात्री, झोपमोड करताय. म्हटलं बाबा आमच्या मित्राला विंचू चावलाय, त्याला दवाखान्यात न्यायचंय, डॉक्टरला बोलवायचंय. कशाला? विंचूच चावलाय ना, मी उतरवतो की. आमच्यात लेख म्हटलं आजोबा तो काय माडीवर नाही चढला, चावलाय. चाव द्या म्हटले, लय उन्हाळे पावसाळे पाहिले तुमच्यापेक्षा जास्त, मला नका अक्कल शिकू. बसवा माय पुढं. बसवलं बा असं पुढं बसवलं. काय नाही हो, इंजेक्शन नाही, सलाईन नाही, गोळ्या नाही. काय कला, काय युक्ती. जे बॉम्बा मारित होतं ना दादा, पुढच्या 5व्या मिनिटाला हसायला लागलं. त्याच्या चेहऱ्यावर एक हास्य फुललं. 10व्या मिनिटाला तर झोपलं. त्या आजोबांनी काठी घेतली, उठले आणि म्हटले झोपा तुम्ही पण. अख्खं गाव डोक्यावर घेतलं. म्हटले विंचू चावला. गेले आजोबा निघून झोपायला. आजोबा पण रात्रभर झोप नाही हो. तर म्हटलं विज्ञानाचं युग आहे, ना सलाईन, ना इंजेक्शन, ना गोळी. आमच्या सहकार्याला विंचू चावतोय आणि आजोबा समोर बसवताय बरं करताय. काय कला असेल. म्हणून दुसऱ्या दिवशी रोहिदास महाराज सकाळी सकाळी आजोबा गाठला. म्हटलं उशीर नको व्हायला, 85च्या पुढे निघालाय. हा म्हटलं आंघोळ नंतर पण आजोबा आधी. गेलो बा, पायाजवळच जाऊन बसलो त्यांच्या. म्हटलं आजोबा तुमच्यामुळं आमचा मित्र जागला, नवा जन्म झाला म्हटलं त्याचा. तुम्ही नसते तर आमच्या मित्राचा अवघड होत. नवा जन्म झाला आणि तो जन्म तुमच्यामुळं झाला आजोबा. म्हटलं आता स्तुती करावा, खुश करावा. गालातल्या गालात आजोबा फक्त हसले बा. मग उत्सुकतेपोटी मी विचारलं, म्हटलं आजोबा काय तुमच्याकडे विशेष कला आहे. आमच्या मित्राला विंचू चावतोय, ना गोळी, ना इंजेक्शन, ना सलाईन. तुम्ही त्याला बरं केलं राव. आजोबा काय केलं हो नेमकं तुम्ही. 85 वर्ष वय झालंय, कधी श्वास थांबतील याचा भरोसा नाही. आजोबाचं हसत हसत उत्तर काय माहितीये, ए बाबा मी काय केलं हे जर तुला सांगितलं तर उद्या मला कोण विचारील. याला संकुचित वृत्ती म्हणतात. हे जे आपल्याला जे माहित आहे ना ते दुसऱ्याला न सांगणं संकुचित वृत्ती. आणि संकोचोनी काय झालासी लहान घेईया पोषण ब्रह्मांड.
पोषण ब्रह्मांडाचे संकोचोनी काय येया पोषण ब्रह्मांडाचे येया पोषण ब्रह्मांडाचे संकोचोनी काय झालं से लहान घेई पोषण ब्रह्मांडाचे. तू काय संकुचित कशाला व्हायचं, व्यापक ठेवायचा विचार नेहमी. दुसऱ्याला देण्याची वृत्ती नेहमीच असली पाहिजे माणसाची. आणि ही काहींची संकुचित वृत्ती दुसऱ्याला द्यायचं नाही. काही कपटी आहे, करतात एक आणि सांगतात एक. गावात एक जण आहे, त्याचं दुकान लय नाही चालत, पण ब्रँडेड गाड्या घेते, भारीतले कपडे घालितय, अंगावर सोनं घालितय. आणि मी विचार केला दुकान तर एवढं चालत नाही, एवढ्या गाड्या कसं काय बदलतो हा. म्हणून उत्सुकतेपोटी त्याला विचारलं काय करतो. मला वाटलं दुकान तर चालवतोय, नंतर कळालं व्याजाचा धंदा आहे. काहींचे दाखवायचे दात वेगळे, खायचे वेगळे. पण समाजाला नाही सांगणार आम्ही काय कशामुळे आम्ही श्रीमंत झालो, सांगणारच नाही. ज्या पिकाचे पैसे झाले माणूस सांगणारच नाही झाले म्हणून. कोणत्या पिकाचे नाही झाले हे सांगणार, पण ज्या पिकातून खरंच आम्ही श्रीमंत झालो ते तिकडे एक धाराशिवचं ते एक आमचे सहकारी साबळे पाटील सध्या फेमस काय माहितीये. त्या माणसाची इच्छा आहे महाराष्ट्रातला प्रत्येक शेतकरी श्रीमंत झाला पाहिजे. ते आता तरुण पिढीमध्ये फार पोर ऐकतात. त्यांना का ऐकतात माहितीये, ते म्हणतात मी पेरू लावला श्रीमंत झालो, मी ड्रॅगन लावला श्रीमंत झालो, मी सोयाबीन लावली श्रीमंत झालो, आणि तुम्ही व्हा. मी काय म्हणतो, धाराशिवच्या साबळेला वाटत आहे सगळा महाराष्ट्रातला शेतकरी श्रीमंत झाला पाहिजे. शिंद्यातल्या शेतकऱ्याला वाटू द्या ना भाऊबंद श्रीमंत झाला पाहिजे. आणि साधू संतांचा सगळा जो खटाटोप होता ना, तो फक्त हे जे बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. हो समाजाचं होणारा आहित पावलं नाही, हो नाही पावलं, येतो कळवळा. दुःखी व्हायचंय, अंतकरण द्रवीभूत व्हायचं की अरे काय होईल या समाजाचं. आणि म्हणून झाडू संतांचे मार्ग आडरानी भरले जन. आड मार्गाला गेलेला सगळा समाज त्याला मूळ प्रवाहात आणलं पाहिजे, त्याला सत्याची वाट दाखवली पाहिजे. म्हणून स्वतःच आयुष्य खर्ची घातलो जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्ट भीती हा परोपकार देह कष्ट परोपकार परोपकार जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्ट परोपकार देह कष्ट परोपकार जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. अहो स्वतःच आयुष्य खर्ची घालतात, स्वतः तोपेच्या तोंडावर जातात. का तुम्हाला सांगतो, समाजाचा स्वभाव असा आहे, खोट आहे ना आवडते, खरं टोचते. लटिके ते रुचे साच कोणाही न बचे. खोट लय आवडतो, गोड 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 गोड. समाजात प्रत्येकाची स्पर्धा काय माहितीये का, पुढच्याला खुश करायचं. म्हणजे भाऊ एक फुल घेऊन आलं ना दुसरा हार घेऊन येते, दुसरा हार घेऊन आलं ना तिसरा बुके घेऊन येते, आणि चौथा डायरेक्ट जेसीबीच लावितो. म्हणतो मी क्रेन आणलंय हाराला. ते हारच असतो 1000 किलोचा, माणूस 55 किलोचा. काहीच नाही, मी जास्त खुश करणार. सध्या ते वाढदिवसाचं कसलं चाललंय. अहो ते व्हॉट्सअप ग्रुपला एक ऍडमिन राहतो,
त्याच्या ओळखीचे सगळे ऍड करीतो. बाकीच्यांचे एकमेकाशी परिचय पण नसता, पण नुसतं ऍडमिनने टाकलं अमुक अमुकचा वाढदिवस आहे, खालची लगेच सुरू हो, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. एखादं गडबडीत राहतं, आलं त्याला वाटलं मेलं का काय, त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली. बरं खालचे लगेच सुरू होतात ना, काय देव माणूस होता राव, गेला, लय पोकळी निर्माण झाली, आता कसं होईल गावाचं. मग लगेच खाली कोणतरी येतो, अहो मेले नाही, वाढदिवस आहे, पुन्हा हॅपी बर्थडे टू यू. काय चाललंय काय. गाडी घेतली, हार्दिक अभिनंदन. घर बांधलं, हार्दिक अभिनंदन. अहो परवा आमच्या एका मित्राने 2,500 रुपयाची सायकल घेतली पोराला, 2,500ची. आणि त्या पोराचा आग्रह असतो, फक्त स्टेटसला ठेवलं, लगेच रिप्लाय चालू झाले, सायकल घेतल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. 2,500ची हो फक्त. बघा तुम्ही, ज्ञानोबा तुकोबांनी ना तुम्हाला वाढदिवसाची शुभेच्छा दिली, ना लग्नाच्या वाढदिवसाची शुभेच्छा दिली, ना घर बांधलं त्याबद्दल हार्दिक अभिनंदन केलं, ना गाडी घेतली त्याबद्दल हार्दिक अभिनंदन घेतलं. भेटलेल्या माणसाला काय म्हणावं. ए बाबा, अरे कोणत्या भ्रमात आहे. नाशिवंत देह सकळ नाशिवंत देह जाणार सकळ, 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 नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य आयुष्य खातो सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, सावधान, आयुष्य तो काळ सावधान, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. धडक वा, रोख ठोक. आणि त्याचा जर त्या दिवशी वाढदिवस असला तर काय घेणं आहे म्हटलं आम्हाला. त्याला पण कळालं पाहिजे ना. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. सावध होय बाबा तू, घडी घडी काळ वाटयाची पाय, अजून किती आहे. मी तुम्हाला सांगतो, साधू संत जर झाले नसते ना तर तुम्हाला आम्हाला मृत्यूची आठवणच झाली नसती कधीच. तुमच्या आमच्या पुढे मृत्यूचा थोडाफार जो विचार येतो तो फक्त ज्ञानोबा तुकोबांमुळे. नाही तर सगळे शुभेच्छाच देताय ना हो. वावात चालली नुसती. धोक्याच्या घंटा कोण वाजवते? कोणीच नाही वाजवत. त्या संतांनी वाजवल्या. नाही तर बघा तुम्ही, जर कीर्तन प्रवचन नाही ना ऐकली, असं वाटत अख्खं शिंद खपल तरी मिटिकल वाटतं. दादा कीर्तन प्रवचनानंतर एक लक्षात येतं की नाही, महाराज म्हटले नाही, खरं जे आहे ते सांगाय. तुका म्हणे भीड कोटी लाभ विचाराचे पोटी, घाबरून काय करता म्हटले. आणि म्हणून खरं संतांनी खरं जे आहे ते लोकांना सांगितलं. काय होतं, खरं बोललं का काहींचं मूळ व्याध उठत आहे. अरे पण ते खरं आहे ना, खरं कसं नाकारता येईल. साधू संतांच्या आयुष्यामध्ये जे चांगले वाईट अनुभव त्यांना आले, अनुभव आले अंगा ते या जगात येतसे. त्यांना जे अनुभवाला आलं, त्यांनी जे भोगलं, त्यांनी जे आपल्या आयुष्यामध्ये ज्या प्रसंगांना सामोरे गेले,
ते जगासमोर मांडलं. आणि म्हणून आम्ही का सांगतो माहितीये का, साधू संतांचं ऐका, साधू संतांचं ऐका, त्यांचं बोलणं अनुभवाचं आहे. तुका म्हणे चाखोनी सांगे मज अनुभव आहे अंगे. ते म्हणतात मी चाखलंय. आम्ही एखाद्या गावात जाऊन जेव्हा सांगतो हिंदूंनी जागवा, हिंदूंनी जागवा, हिंदूंनी जागवा, ते केव्हा सांगतो माहितीये का, ज्या गावातला हिंदू कमी झाला आणि आम्ही कीर्तनाला गेलो तो आमच्या पुढे जे ढासाढासा रडतोय की महाराज आम्ही जास्त होतो तेव्हा आमचा काय रुबाब होता आणि आम्ही कमी झाल्यानंतर आमची काय जिरू राहिली, हे ते जेव्हा आम्हाला सांगतात तेव्हा आम्ही बहुसंख्य हिंदूंच्या गावात पण सांगतो की हिंदूंनो संघटित राहा, हिंदूंनो तुम्ही एकत्र राहा, हिंदूंनो व्हायरस तुमच्या गावात येऊन देऊ नका, वाढू देऊ नका. आधार कार्डवाल्यांवर नियंत्रण ठेवा, कोणाचे बनवताय, कसे बनवताय, कोणत्या पुराव्यांच्या आधारे बनवताय. घरकुल देणाऱ्यांवर नियंत्रण ठेवा, कोणाला देताय. कधी सांगतो आम्ही इतर गावांमधले जेव्हा अनुभव घेतो तेव्हा आम्ही सांगतोय. शिंदे गावामध्ये तिकडं जे शहर आहे आपल्या अहिल्यानगरच्या पुढं, धर्मवीर छत्रपती संभाजीनगर, शिंदे गावात एक तरी माणूस आहे का की ज्याला धर्मवीर छत्रपती संभाजीनगर नावाला विरोध आहे, असा एक तरी माणूस आहे का? का नाही माहितीये, या गावच हिंदूंचं आहे. आता कीर्तन जमल्यानंतर सहज युट्यूबला सर्च मारा, ते एक युट्यूबर आहे भारतातलं, ते काय करतं, सेल्फी स्टिक घेतं, नुसतं फिरत राहतं देशभर. ते फिरत फिरत गेलं, अजिंठा आहे बघा, अजिंठा लेणी आपण म्हणतो, ते संभाजीनगर जिल्ह्यातलं गाव आहे. संभाजीनगर पासून काही थोड्या किलोमीटर अंतरावर आहे. ते फिरत फिरत गेलं तिथं आणि एका केळावाल्याला विचारलं की संभाजीनगर कुठे आहे? तो केळावाला काय म्हटला, कोणतं संभाजीनगर, इकडं काही संभाजीनगर वगैरे नाही. अरे तो म्हटलंय काय गुगल मॅपला आहे? नाही म्हटलं, तिकडं औरंगाबाद आहे. बरं का, ऐकाय तो व्हिडिओ माझ्याकडे आला, मी लगेच तिकडं संपर्क केला. म्हटलं कोण केळावाला रे म्हटलं तिकडं अजिंठ्याला? म्हटले मच्छरदानी टोपीवाला आहे म्हटलं. म्हटलं बर, काय त्याची अडचण आहे? उत्तर काय नीट आहे का? अडचण त्याची काहीच नाही म्हटलं, अजिंठ्यात हिंदूंची संख्या कमी झाली. जिथं जिथं हिंदूंची संख्या कमी झाली तिथं तिथं हिंदू धर्म संपवण्यासाठी प्रयत्न चाललाय. काय कारण आहे? महाराष्ट्र कोणाचा आहे? धर्मवीर संभाजी महाराजांचा आहे. यावर तर तुमचं एकमत आहे, कोणत्याही पक्षात असू द्या, आहे. मग त्या शहराचं नाव जर धर्मवीर छत्रपती संभाजीनगर झालं असेल तर या महाराष्ट्राचं बीट आपण खातो. मोठ्या मनानं त्या शहराला संभाजीनगर म्हणायला अडचण काय? अडचण काहीच नाही. अडचण एकच आहे, औरंग्या बाप वाटतो काहींना. आणि हे मी तुम्हाला सांगितलं का तुम्ही म्हणतात तेढ निर्माण करीत. मग मी तुमच्या गावात अजिंठ्यासारखी परिस्थिती झाल्यावर यायचं का मी तुमच्या गावात? माझं काम काय आहे, आत्ताच तुम्हाला सावध करून जाणं की काय समस्या निर्माण झालेल्या आहे. तुम्हाला माहिती आहे अकोल्यात आत्ता परवा औरंगजेबाच्या फोटोला दुग्धाभिषेक घातला, माहितीये तुम्हाला? दुधाचा अभिषेक घातलाय. मी पाठवतो की व्हिडिओ, मला फॉलो करा ना राव तुम्ही. तुम्हाला असलं ऐका ना, तुम्ही मला फॉलो करा. तुम्हाला असं मटेरियल देतो ना, तुम्ही 8 दिवसानंतर म्हणाल बापू या देशात फक्त हिंदू राहायला पाहिजे. कारण महाराष्ट्रात कुठं काही घडलं का पहिला व्हिडिओ मला येतो, बापू ये बघा. अकोल्यात अभिषेक घातला, संभाजीनगर मध्ये औरंगजेबाच्या फोटोला अभिषेक घातला, पिंपरी चिंचवड मध्ये काहींनी रील बनवले औरंगजेबावर. काय होतं माहितीये का,
जीव असा तिळतिळ का तुटतो माहितीये का? त्या हरामखोरानं 40 दिवस तोडलंय हो आपल्या संभाजी महाराजांना, तोडलंय. आणि नुकसान इतकं झालं म्हणजे फक्त हिंदूंचं झालं अशातला भाग नाही. या देशात जो जो राहत होता ना, महाराज 32 वर्षाचं आयुष्य असताना गेले. कदाचित महाराजांना पुढच्या अजून 70-75 वर्ष भेटले असते ना, तर हिंदुस्थानात फडकणारा भगवा 7 समुद्रापार फडकताना दिसला असता. ते सामर्थ्य छोटं नव्हतं ना. फार मोठं नुकसान झालं त्या काळात. शिवरायांना 50 वर्षाचं आयुष्य लाभलंय तर आपल्याला हिंदवी स्वराज्य भेटलंय. आणि तेच आयुष्य जर संभाजी राजांना भेटलं असतं तर जग हिंदू झालं असतं आनंदानं. जसं ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. शंभूराजांनी हिंदू धर्माचा विचार काना कोपऱ्यात नेला असता आणि समाजाला पटवून दिला असता हा धर्म किती श्रेष्ठ आहे. आणि ते सगळं नुकसान एका नालायकामुळं झालंय, औरंग्यामुळं. म्हणून म्हणतो मी ती कबर नागडी करा. करावं का नाही करावं खरं सांग? केली पाहिजे ना. हे अनुभव आहेत बुवा, जिथं जिथं घडले. बरं, जे चित्रपट आले, द काश्मीर फाईल अनुभवांच्या आधारे, द केरळा स्टोरी अनुभवांच्या आधारे, छावा अनुभवांच्या आधारे. ते चित्रपट पाहते नाही हो, सैराट पाठ करून ठेवलाय. मी म्हणतो ऐका, माझी प्रामाणिक विनंती आहे सगळ्याच आपल्या हिंदू बांधवांना, 7वीच्या पुढे निघालेल्या पोरीला द केरळा स्टोरी चित्रपट दाखवलंच पाहिजे 3 महिन्यातून एकदा. 16 वर्षाच्या पुढे निघालेल्या आपल्या हिंदू पोराला द काश्मीर फाईल चित्रपट दाखवलाच पाहिजे 3 महिन्यातून एकदा. आणि 10 वर्षाच्या पुढे निघालेल्या प्रत्येक पोराला छावा दाखवलाच पाहिजे 3 महिन्यातून एकदा. आणि वर्षातून एकदा आमचं कीर्तन आहेच. माता माऊल्यांना तुमची संख्या जास्त आहे म्हणून सांगतो, तुम्ही कडवट हिंदुत्ववादी व्हा. आता झाल्यावर पुरी परत कुंकू लावायला लागल्या बरं का. म्हणजे मी पाहतोय टिळा लावायला लागल्या, चंदन लावायला लागल्या, कुंकू लावायला लागल्या, हळदी कुंकू करायला लागल्या. पुन्हा आपण आता जागे झालो, हे जागच राहा. मी तुम्हाला सांगतो, हिंदू धर्म आहे म्हणून तुम्ही ताट माना करून कीर्तनात येऊन बसलाय. हा हिंदू धर्म जर संपला तर वाक्य लक्षात ठेवा, तोंड झाकून आयुष्य काढावं लागेल. कळालं तर घ्या. हे जे तुम्हाला स्वातंत्र्य भेटलंय ना, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. जिथे नारीची पूजा होते तिथे देवांचं वास्तव्य होतं. हा विचार हिंदू धर्माचा आहे. इकडं ना मातृदेवो भव. दादांनो, सगळ्या कडक टोप्यावाल्यांना पण सांगतो, साहेब आपण म्हणतो धर्म धर्म करून काय होणार आहे, पण दादा धर्मामुळेच आपण व्यवस्थित आहे, स्थिर आहे, समाज गाव शांत आहे. स्त्री आणि पुरुषच बनवले देवानं, पण त्यांच्यातल्या एका स्त्रीला आई म्हणायचं, एकीला बहीण म्हणायचं, एकीला आत्या म्हणायचं, एकीला मावशी म्हणायचं. हे शिकवणारा जर कोण असतो ना, त्याचं नाव धर्म आहे. आणि माता माऊल्यांना खरं सांगा, आयुष्यातला धर्म जर वाजा केला तर बहिणीला कोण बहीण म्हणाल का, मावशीला कोण मावशी म्हणाल का, आत्याला कोण आत्या म्हणाल का, आईला कोण आई म्हणाल का? नाही म्हणणार. स्वैराचार माजल, अराजक माजल. आणि मग तुम्ही काय म्हणाल, चेहराच नको दाखवायला कोणाला. तुम्ही का ताटमानेने फिरता? तुम्हाला खात्री आहे की माझा भाऊ मला बहीण मानणार आहे, माझा भाचा मला मामी मानणार आहे, माझा पुतण्या मला काकी मानणार आहे, याची खात्री आहे ना तुम्हाला. आणि ती खात्री हिंदू धर्मानं दिली. विठ्ठल विठ्ठल. जग जग होरपळतंय. गावातले लोक आम्हाला म्हणतात आमचे लय चांगले, आमचे लय चांगले, आमच्या गावातले लय चांगले. मग तुम्हाला बांगलादेश सारखी परिस्थिती होऊ द्यायची, मग तुम्ही मानणार आहे का आमचे वाईट आहे?
पश्चिम बंगाल सारखी परिस्थिती गावात निर्माण होऊन द्यायची का? आपण कुठं कधी कोणाच्या बळद शापटाव पाय दिला? अजिबात नाही. आमचं म्हणणं एवढं आहे, तुम्ही संघटित राहा. कुणाला त्रास द्यायची आपली संस्कृतीच नाही ना. कारण जगाच्या सुखाची अपेक्षा करणारा आपला हिंदू धर्म आहे. पण तो टिकला तर पाहिजे, त्याची उपासना तर राहिली पाहिजे. भूतकाळ जर पाहिला तर तुमचे देवळं पाडून माजारी उभ्या केल्या, तुमचे देवळं पाडून मशिदी उभ्या केल्या. मग ते दिवस पुन्हा आल्यावर तुम्ही म्हणणार का आता लढेंगे? अरे पण त्या लढण्यात पिढ्या खपतात, 2-4 पिढ्या खपून जातात ना डायरेक्ट. त्या पिढ्यांना देशाच्या प्रगतीसाठी जर वेळ देता आला तर आपण कधीच महासत्ता झालो असतो. आपल्या लोकांना जास्तीत जास्त संघर्ष स्वातंत्र्यासाठी करावा लागला. तोच संघर्ष जर प्रगतीसाठी लावला असता तर आपण विश्वगुरूच आहे ना बाई. मग साधू संतांनी ते जे त्यांना अनुभव आले त्यांच्या आयुष्यामध्ये ते जगाला वाटले. आता तुम्हाला काय होतं, अनुभवी माणसं भेटत नाही, कुणाच्या माग पळायचं. आणि मग आपण म्हणतो की आमची फसवणूक झाली, उगाच त्यांच्या नादी लागलो. तुम्ही एक विचार करा, का बरं तुम्ही सगळे येऊन बसले हो? तुमचं अंतर्मन सांगतं हे काहीतरी खरं सांगत. आतला कोणता तरी आवाज सांगतो काहीतरी खरं सांगत आहे. नाही तर काय सुकलिया वर्म हेरा पडे, काही लोक कामच करत नाही हो. पाठी टाकायचं काम करतात. पाठी टाकायची, पाठी टाकायची, पाठी टाकायची. आमचा एक मित्र आजारी पडला, गेला डॉक्टरला म्हटलं तपासावं, जरा त्रास होतोय. डॉक्टर म्हटले आजच ऑपरेशन करावं लागेल तर तुम्ही जागाल, नाही तर तुमचा भरोसा नाही. घेतलं ऑपरेशन थिएटर मध्ये. डॉक्टर कपडे बदलायला गेले बाजूच्या रूम मध्ये, आले कपडे बदलून तर हे लटलट कापत होत. टरारून घाम फुटला त्याला, घाबरलं दिलंय. डॉक्टर म्हटले एवढा का घाबरला? म्हटलं आयुष्यात कधी आजारीच पडलो नाही हो. आरोग्य देवानी फार चांगलं दिलं. कधी सलाईन माहित नाही, इंजेक्शन माहित नाही, गोळी माहित नाही. पहिल्यांदा आजारी पडलो, तुमच्याकडे आलो, तुम्ही गोळी द्यायना, इंजेक्शन द्यायना, डायरेक्ट ऑपरेशन. खरं सांगू का डॉक्टर, माझ्या आयुष्यात माझ्यावर हे पहिल्यांदा ऑपरेशन होतंय, त्यामुळे मी एवढा घाबरलोय. शिवा मारा ते डॉक्टर हसायला लागलं. म्हटलं काय राव तुम्ही, काय राव तुम्ही, त्याच्यात काय एवढं घाबरायचं? मी पण माझ्या आयुष्यातील आज पहिलंच ऑपरेशन करणार. आत्या ते जे घाबरलेलं होतं, अहो दरवाजे तोडून बाहेर 120च्या स्पीडने घरी. का? डॉक्टरला अनुभव नाहीये. विठ्ठल विठ्ठल. साधू संतांनी मात्र चांगले वाईट आयुष्यातले काही फक्त चांगलंच सांगतात. माझा कुठं सत्कार झाला, मला कुठं बहुमान भेटला, माझा कुठं सन्मान झाला, मला कोणत्या चौकात पोलिसांनी शिव्या दिल्या, सिग्नल तोडला म्हणून, ते कधी माणूस सांगत नाही. पण मला सत्कार झाले माणूस चांगलं. पण तुकाराम महाराजांचं वैशिष्ट्य बघा, आयुष्यात ज्या गोष्टी सांगत नाही कुणीच कुणाला, त्या सुद्धा आपल्याला सांगितल्या. दुष्काळे आटिले हे महाराजांचे अभंग आहे बरं का साहेब. म्हणजे इतकं खरं बोलणारे फक्त ज्ञानोबा तुकोबा आहे, म्हणून आपण त्यांच्या अभंगांची पारायण करतो. काय म्हटले? दुष्काळे आटिले द्रव्य नेला मान, स्त्री एकी अन्न अन्न करता मेली. म्हटले काय झालं? दुष्काळ पडला, आणि दुष्काळ पडल्याबरोबर आमचा मान संपला. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत काळीचे नाही कोणी धनवंता लागी, सर्व मान्यता हे जगी. शेवटी खिशात थोडा खळखळाट असेल तर घरात सन्मान आहे. जोवरी चलन गा तोवरी म्हणती माझा, मानिती लहान थोर विषय सुखाची या काजा, इंद्रिय मावळली आला बागुल हसा. आणि पुढ आता हे सगळ्यांनाच माहिती आहे बाबा,
माणूस म्हातारा झाला की त्याचा सन्मान कमी होतो, कमावणाऱ्या माणसाचा रुबाब जास्त असतो. करत्या माणसाचा रुबाब बघा ना किती राहतो. घरात गेलं की पाण्याचा ग्लास, कपडे काढून टाकले का धुवून इस्त्री करून रेडी, जेवायला बसलं की चपात्या लागतात नाही, गरम लागते अण्णांना. माझ्या शिवा महाराज माझ्या रुमालाला सुद्धा कडक इस्त्री राहते. रुमालाला एक दिवस तिला म्हटलं रुमालाला का आला इस्त्री करते, ती म्हणते नाही ते बरं नाही ना वाटत. का पाकिट गोळा करीत रोज रुमालाला इस्त्री, आणि त्याच एकदा थांबलं काम करणं का त्याचे कपडे नाही धुवायचे. मग अपने पल्लों में पैसा होए तो सब लोग सलाम करें, अपना पैसा निकल गया तो वही न मीठा बोले, सब पैसे के भाई भाई रे, सब पैसे के भाई भाई रे, सब पैसे के एकंदरीत हे जे मी सांगितलं बाबा, पैसा असला मान भेटतो, नसला कमी भेटतो, संपला का अजिबातच भेटत नाही, हे सगळ्यांना माहित आहे. पण तुकाराम महाराजांनी त्याच्या पुढचा एक अनुभव सांगितला. ते म्हटले त्या दुष्काळाच्या काळात काय झालं, ज्या वनस्पती होत्या त्या पिकल्या नाही, आणि माझी बायको आजारी पडली होती, आणि तिला जे योग्य औषध त्या काळात देणं गरजेचे होते, जडीबुटी आपण ज्याला म्हणतो, एक तर पैसा संपला होता, त्या जडीबुटी ती औषध नाही देता आली. तिला जे खाऊ घालायला पाहिजे होता खुराक, तो खुराक आम्ही खाऊ घालू शकलो नाही. आणि महाराजांनी कबुली देऊन टाकली, माझ्या डोळ्या देखत माझी पत्नी अन्न अन्न करता मेली. सांगेल का कोणी लोकाला? हे आता आपली घरची मंडळी 1.5 वर्ष झाले म्हणते मोबाईल घ्या, नाही घेत आपण, पण गावात सांगत पण नाही कोणाला, बघ ती मोबाईल घ्या म्हणते, बघ माझ्याकडे पैसे नाही. तिला सुद्धा म्हणते चर्चा नको करू बरं का, घेऊ आपण नंतर. झाकून ठेवतो माणूस अशा गोष्टी. हे बघा, शेवटी तुम्हाला एक माहिती देऊन ठेवतो, जो जातीवंत पुरुष असतो ना, त्याची एक इच्छा असते, सगळ्यांच्या नजरेत पडलो तरी चालेल, स्त्रीच्या नजरेत पडता कामा नये, आणि विशेषतः पत्नीच्या. बघा, एकत्रित कुटुंबामध्ये एखादी वस्तू एखाद्या व्यक्तीला नाही आणता येत, आणायची तर सगळ्यांना आणावं लागत. पत्नीवर तर प्रेम, ती 6 महिने झाली म्हणते स्मार्ट वॉच घ्या. ते आलं बघा, आता चार्जिंग करून गाड्याळ आले ते बघा, ते चार्जिंग वाले. मग ते सगळ्या मैत्रिणींनी घेतलं. ही म्हटली अहो मला पण ते स्मार्ट वॉच घ्या. तो म्हटलं थांब थोडं थांब, सध्या अवघड आहे. काय निवडणुका आल्या, निवडणुका आल्या, आले व पैसे. आत्ता कळालं का? पुढं आता महानगरपालिकेच्या निवडणुका आहे, सगळ्यांच्या पाया पडतो. सर्वसामान्य पोरांना जर काम करायची संधी द्यायची असेल ना, तर कोणाच्या 500ला मिंदे होऊ नका. कशी पोरं पुढे येतील हो? नाही तर मला सांगा, जर पैशावाल्यांचं राजकारण झालं तर आराराबांसारखा गृहमंत्री भेटल महाराष्ट्राला? साहेब काही म्हणा तुम्ही, आबांनी जे छोट्या छोट्या गावांसाठी निर्णय घेतले ना, ते दूरगामी निर्णय होते हो. तंटा मुक्ती गाव योजना ही संकल्पना आबांची होती, आणि तिचा फायदा काय झाला माहितीये? गावातलं भांडण गावकऱ्यांनी मिटवलं, कोर्टाच्या चक्रा वाचल्या. बरोबर आहे ना? परत गाडगे बाबांची ती ग्राम स्वच्छता अभियान गाडगे बाबांच्या नावानं, मला वाटतं आबांनीच त्यात वेळ घातला त्या काळात. का माहितीये? आबांनी गाव पाहिलेलं होतं.
गरिबी पाहिलेली होती, प्रतिकूलता पाहिलेली होती. असं म्हणतात की आबा पहिल्यांदा आबाबद्दल बोललो थोडं चालेल ना? आम्हाला चालेल बरं का? ओ ते पहिल्यांदा जेव्हा जिल्हा परिषदेचे सदस्य झाले, अंगावर काटा येतोय भाऊ. ते मित्र माग कोण बोलतय साहेब? ते मित्रमंडळी सगळे जमा झाले. हे तुम्ही ऐका सगळ्यांनी बरं का, तुमची चांगली युनिटी गावात. एकच शर्ट, एकच कलरचे शर्ट, याला प्रेम म्हणतात. वा हा. तर ते मित्रमंडळी सगळे गोळा झाले. म्हटले आता आमची इज्जत नको घालू, जिल्हा परिषदेचा सदस्य झाला, आम्ही सगळे मिळून तुला चप्पल घेऊन देतो, चप्पल घाल. जिल्हा परिषदेचे सदस्य झाल्यावर आबांनी चप्पल घेतली आणि ते व्यक्तिमत्व कुठपर्यंत पोचलं? गृहमंत्री पदापर्यंत पोचलं, उपमुख्यमंत्री पदापर्यंत आबा पोचले. खरं सांगा, तेव्हा जर जनता अशी असती, पोचले नाही बरं का अजून. खुशाल उमेदवाराला सांगतात 8 मत आहे बरं का घरात, आकडा सांगतात, हिशोब तुम्ही करा, आमचं काही म्हणणं नाही. भेटतील आबा. अहो गोरगरीब पोर 5 वर्ष इतकी राबतात, काही गोरक्षण करतात, लवजियाच्या विरोधात लढतात, रस्त्यांसाठी झुंजतात, पाण्यासाठी झुंजतात, आणि निवडणूक आल्या आम्हाला फोन करतात, बापू आर्थिक बळ नाही बा आपलं. अरे मग 4 वर्ष एवढी सेवा केली, ती लोकांच्या लक्षात नाही का? नाही म्हटले, ते 1 दिवस आधी ठरत. आपल्याला सगळ्यांना त्या बाबतीत जागरूक व्हावं लागेल. म्हणून पुढं महानगरपालिकेच्या निवडणुका आहे. तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, जो आपल्या हिंदू धर्मासाठी, आपल्या हिंदुस्थानासाठी, आपल्या देवी देवतांसाठी खऱ्या अर्थानं जो काम करणार आहे त्याला संधी द्या, खरंच द्या. आणि एकदा का उमेदवाराचे 1000 घेतले ना, 5 वर्ष त्याच्याकडे भांडायला जाता येत नाही हो. ते डायरेक्ट अपमान करीत, तुला 1000 दिले होते ना, काय गाव सुधरावायचं म्हणतो, जाय घरी, पुढच्या वेळी 2 देतो जाय. अहो मिंदा होतो ना माणूस. त्याच्याकडे आले व पैसे, काय घ्यायचं होतं रे? स्मार्ट वॉच. काय पोरं कीर्तन ऐकता भारी. स्मार्ट वॉच घ्यायचं होतं ना. ते गेलं नाशिकला, त्याने स्मार्ट वॉच घेतलं, रात्री घरी गेला आणि तिला कानात काय म्हटलं माहितीये? उद्या गावभर बोंबलत नको सांगू मी स्मार्ट वॉच घेतला. घरात कोणी विचारलं तर सांग, काल भाऊ आला होता, तो देऊन गेला. तिला तर इतका आनंद झाला, घड्याळ भेटलं आणि मायरचं कौतुक पण होणार. ती इतकी खुश झाली दादा. दुसऱ्या दिवशी घरातच काय अख्ख्या गावात करून टाकलं, काल भाऊ आला होता स्मार्ट वॉच दिलं, भाऊ आला होता स्मार्ट वॉच दिलं, भाऊ आला होता स्मार्ट वॉच दिलं. किरण महाराजांसारख्या मित्रांनी विचारलं, अरे इतक्या दिवस अडचण होती म्हणून तिला थांबून ठेवलं, आणि काल पैसे आले तर स्वतःला बनियान नाही घेतलं, तिला स्मार्ट वॉच घेतलं, आणि तिला म्हणतोय भावाचं नाव सांग, मग तुला काय भेटलं? त्याने हसत मित्राला उत्तर दिलं, तिच्या मनातली इज्जत भेटली, तिच्या मनातला आदर भेटला, रिस्पेक्ट भेटला, प्रेम भेटलं, की माझा नवरा माझ्या इच्छा पूर्ण करतो. तुकाराम महाराजांची बायको अन्न करतीये, मला द्या काहीतरी, आणि हे नाही खाऊ नाही घालू शकले. किती वेळा मेलेहून मेल्यासारखं झालं असेल हो महाराजांना, किती यातना झाल्या असतील, किती त्रास झाला असेल. आणि मग जेव्हा तो निखिल भाऊ सगळा त्रास झाला आयुष्यात, तो व्यक्त केला. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार, एक क्षण असा येतो आयुष्यात की नको नको वाटतं. संसार तापे तापलो मी देवा, करिता या सेवा, कुटुंबाची करिता या सेवा, कुटुंबाची करिता या सेवा, कुटुंबाची करिता या सेवा. संसार तापे तापलो मी देवा, करिता या सेवा, कुटुंबाची करिता या सेवा.
संसार तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. हा वैताग आहे बरं का सगळा, हे दुःख आहे, हा संताप आहे. आणि त्या संतापात आलेली ही वाक्य आहेत, वैतागलो अक्षरशः. पण दोन प्रकारची माणसं असतात. काही हारल्यानंतर एक जिद्द घेऊन उभे राहतात की नाही आता जिंकायचं, आणि दुसरा एक वर्ग असतो आता प्यायचं. एक असे असतात की त्यांना पराभवाला सामोरे जावं लागलं की ते वज्रमुठ बांधून तयार होतात की नाही आता शर्यत संपलेली नाही, कारण पट्ट्या अजून जिंकलेला नाही. ते म्हणते आता लढणार, आता तर जास्त ऍक्टिव्ह होणार, आधी कमी होतो. आणि एक जो राहतो तो म्हणतो फाटलंय ना, छिद्र पडलंय ना, जरा भागदाड करू. ते पडत पडतच येतं घरी. पुन्हा त्याच्या आईला सांगितलं, त्याची आई म्हणते त्याला किती टेन्शन आहे तुम्हाला माहिती आहे का, प्याव द्या, मग लिव्हर जाईपर्यंत प्याव द्या. हे बघा, व्यसन हे तुमच्या दुःखावरचा पर्याय नाही, व्यसन तुम्हाला जास्त दुःखी बनवणार. अहो कर्ज झालं म्हणून काही नाही, दारू प्यायला सुरुवात केली, लक्षात ठेवा 1.5 वर्षात घर सुद्धा विकावं लागेल, कर्ज नाही सॉल्व्ह होणार. कर्जावरचा पर्याय दारू असू शकतो. जिच्यावर प्रेम आहे ती नाही म्हटली म्हणून प्यायला सुरुवात केली, ती तर हो म्हणणारच नाही, लग्नच होणार नाही आयुष्यभर. शरीर तुमचं एकदा संपलं काय काय, एकाने तंबाखूच खायला सुरुवात केली, म्हटलं याच्यातच रमवतो आता. अरे म्हटलं बाबा ती नाही म्हटली, दात नको खराब करू, आपण दुसरी बघू. तो म्हटला नाही बापू, मन नाही लागत कशात, आता हे विडा बरा वाटत. अरे त्याला म्हटलं महानगरपालिकेच्या मुतारीत बरा वास येतो, इतका तंबाखू खाणाऱ्या माणसाचा तोंडाचा घाण वास येतो. कारण आम्हाला काय होतं, इथं माईक स्पीकर चालू राहतं, आमच्या कानात येऊन बोलतात ना, ऐकायला तर येत नाही. आणि आम्हाला त्याचा त्रास, ऐका ना, आम्हाला त्याचा त्रास इतका होतो, आम्ही डायरेक्ट म्हणतो बर 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 चालेल चाल, ऐकलंच नाही काय आता काय कर. अरे हे बघा ते सुद्धा हो म्हटले शिवा. म्हणून व्यसन हा दुःखावरचा पर्याय नाही, ते जास्त खराब करणार आपलं आयुष्य, शरीर. दारू गांजा मत पी अकल गुंग हो जाती है, अपने पल का काम करच कर मुख में मीठी आती है, मुख में मीठी आती है. दारू गांजा मत पियो यारो, अकल गुंग हो जाती है, अपने पल का काम करच कर मुंह में मीठी आती है, मुंह में मीठी आती है. जे गरजेचं आहे ते खा. महाराजांचा एक फार चांगला अभंग आहे, मांस खाता हौस केली, वैरी जोडून ठेविला. ते म्हणतात की तुम्ही जेव्हा मांसाहार करतात तेव्हा तुमचा एक वैरी वाढतो. मी काय म्हणतो, थोडा वेळ तो विचार पण आपण बाजूला ठेवू, मरणानंतर काय दुःख होणार आहे, यातना होणार आहे, ते बाजूला ठेवू. पण सध्या आपल्या सगळ्या हिंदूंची एक तक्रार आहे, काय माहितीये का, शेतकरी गरीब का राहू राहिला आहे ना, तक्रार आहे ना. माझ्याकडे तिचं सोल्युशन आहे. सगळ्या हिंदू बांधवांनी फक्त शाकाहार सुरू करा, शेतकरी श्रीमंत होईल. अहो सगळे हिंदू जर शाकाहारी झाले, गव्हाचे भाव वाढतील, सोयाबीनचे भाव वाढतील, तांदळाचे भाव वाढतील, बाजरीचे भाव वाढतील. भाव कशाचे वाढू राहिले, कशाचे भाव वाढू राहिले, मांसाहाराचे. किती हिंदू मांसाच्या व्यवसायात आहे, 1%, अर्धा टक्का नाही, पॉइंट नाहीचे म्हटले बघा खाली,
या लाडक्या बहिणी खरं बोलतो. मांसाहाराच्या व्यवसायातच नाही ना हिंदू. खप्पाखप मटणावर भिडू राहिला. मी जर चुकत नसेल तर एकादशीला सुद्धा मटण खाणारी माणसं आहे. आज तर एकादशी आहे ना. ते म्हणते आता ताजं उदाहरण आहे म्हटले, सांगता येते म्हणजे इतकं खरं आहे सगळ्या गोष्टी. मी काय म्हणतो, आपण जर शाकाहाराकडे वळालो तर अन्नधान्याचे भाव वाढतील हे कोणतंच राजकारणी सांगणार नाही. हे हिंदूंना आपापसात ठरवून ते अंमलात आणावं लागणार आहे. तुमच्या साधू संतांनी तुम्हाला शाकाहारी व्हा शाकाहारी व्हा शाकाहारी व्हा काय येतो आता. तुम्ही श्रीमंत व्हाल, तुमच्यात रोगराई पसरणार नाही, तुम्ही हिंस्त्र होणार नाही, तामस होणार नाही, चिडके होणार नाही. हा त्या मागचा हेतू आहे. युक्त आहार विहार युक्त आहार विहार म्हणजे काय खावं हे सुद्धा संतांनी सांगितलं. कधी कधी लाज वाटते राव त्यांना. अजून जर आपण या छोट्या छोट्या चुका सुधारल्या असत्या तर त्यांनी अजून पुढचं काहीतरी सांगितलं असतं आपल्याला. त्यांचा यातच लय वेळ गेला, काय खान काय खाऊ नका. बरं त्यांनी सांगू ना आपण नाही ऐकलं, तोटा आपलाच आहे. आता ते जर्शीला जे ओऊ राहिलं ना ते फुकट देऊ राहिला शेतकरी, फुकट. आणि त्याचे 15,000 रुपये करतोय कसाई त्या जर्शीच्या वासराचे. ते काय तुम्हाला नवरात्रोत्सवाला वर्ग नाही काय? कुठं जाणार आहे तो पैसा? माता भगिनींनो, तुम्ही सुद्धा म्हणता जमलं का, शिजावल्या टेस्ट आली का? तुम्ही घरात शपथा घेतला पाहिजे, आम्ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राजमाता जिजाऊंच्या वारसदार आहे, आम्ही घरांमध्ये मटण शिजवणार नाही. तुमच्या फायद्याचं बोलतोय. तुमची पोरं बाळ उद्या हे जर शेतीत आले तर यांच्या अन्नधान्यांचे आपोआप भाव वाढणार आहे. त्याच्या मागचं अर्थशास्त्र आपल्या लक्षात येत नाही. आणि दुःखावरचा, संकटांवरचा, आजारावरचा, आता काय म्हटलं कोविड मध्ये आम्ही सोडलं, माळा काढून टाकल्या. ज्यांनी खाल्ले ते जगायला पाहिजे होते ना. एकाने 500 अंडे खाल्ले तरी मिळाला. त्याला डॉक्टर म्हटला तुम्ही अंडे खाल्ले तरच जगाल. त्याने 8 दिवसात 500 अंडे खाल्ले. 8 दिवसात जुळल ना गणित? आहे ना तसे खाणारे? तुम्ही म्हणा काय एकादशीच हे चालू केलं, पण गरज आहे ना. मी परत काय आला तुम्ही मला बोलावणार आहे आता? आधीच आणाय वरूनच भांडणं. त्यामुळे आता एकादशी ते काही मुद्दे सांगणं. मग माझं काय म्हणणं आहे, ज्याने खाल्ले तो जगायला पाहिजे होता ना. मी आला ना तो. पण मग काय आला, नेरेटिव्ह सेट केला, तुम्ही मांसाहाराकडे वळा, शेतकरी गरीब झाला पाहिजे. हा पर्याय नाहीये साहेब. व्यसन पर्याय नाही, दुर्व्यसन पर्याय नाही. पर्याय कष्ट आहे, संघर्ष आहे. आणि तुकाराम महाराजांनी तो संघर्षाचा पर्याय निवडला. दुःख झालं ना म्हटले, आता सुखच शोधून दाखवा. शोध घेतात माणसं. गरिबी आहे ना, आता श्रीमंतच होऊन दाखवल. अंगात ताकद कमी आहे ना, आता बॉडीच बनवून दाखवल. चांगली दिसत नाही ना, आता ब्युटी पार्लर वालीच चांगली शोधील. प्रयत्नरत राहिलं पाहिजे ना माणसानं, शोध घेतला पाहिजे. महाराज म्हटले दुःख आहे ना, चला म्हटले आता काय सुख शोधायचं. उत्तर मिळालं की काही वर्षापूर्वी ह्या महाराष्ट्राच्या मातीत एक व्यक्ती असा जन्माला आला की ज्याने सांगितलं माझ्याकडे इतकं सुख आहे, इतकं सुख आहे, इतकं सुख आहे की मी फक्त माझं घर नाही, माझं गाव नाही, माझा तालुका नाही, माझा जिल्हा नाही, माझं जर ऐकलं तर मी सगळा संसार सुखाचा करू शकतो, एवढं माझ्याकडे ताकद आहे. अवघाची संसार
सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. हे कोण बोलले होते? भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज बोलले होते की माझ्याकडे एवढं सामर्थ्य आहे, मी करू शकतो म्हटले. आणि तुकाराम महाराजांना तो पुरावा भेटला. राव ज्ञानेश्वर महाराज म्हटले होते अवघाचे संसार सुखाचा करील, आळंदी देऊ लांबच किती आहे. अहो मजल दर मजल करत गाठली आळंदी. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. माऊली तुम्ही जगाची आई आहे, कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, एवढे कृपादान तुमचे मज. जगाची आई आहे तुम्ही, माऊली आहे. ज्ञानेश्वर महाराज आलो तुमच्या दारात. ज्ञानेश्वर महाराज म्हटले काय एवढा चेहरा का पाडलाय? म्हटले दुःखी झाले. भागलिया मज वाहतील कडीये, त्यांची येणे जोडे सर्व सुख. मी थकलो तर मला कडेवर घेणारे तुम्ही आहे. मी अंग टाकून दिलं तर मला उचलून घेणारे तुम्ही आहे, याची मला खात्री आहे. म्हणून तुमच्या दारात आलोय. काय झाले? काय नाही म्हटले, संसार तापानं तापलोय, रोजच्या दुःखानं वैतागलोय. तीच प्रमाण दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. मग ज्ञानेश्वर महाराज म्हटले तुकाराम महाराज, संसार कोणाचा सुखाचा झालाय आजपर्यंत? मी कधीच सांगितलं संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. अरे म्हटले ते दुःखाचं मूळच आहे. तिथं सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. वास्तविकता अशी जवा इतकं सुख आहे, पर्वता इतकं दुःख आहे. शिक्षण झालं, नोकरीच लागत नव्हती, दुःख. वशिल्याने लागली, पेढे वाटले, नोकरी लागली, नोकरी लागली. बॉस बोलला, दुःख. वेळेत नाही आला, दुःख. टाइम संपायच्या आधी गेला, दुःख. लग्नच जमाना, अति दुःख. बऱ्याच जणींनी नाकारलं, मग कुठंतरी ते योग होता जुळलं, लय आनंद, आमदार झाल्यासारखं वाटतंय. काय आनंद, पोरं व्हायना. संसार सांगतोय मी साहेब. साहेब काय येतो तोंडात काय कळा ना. दुःख. मग डॉक्टर केले, हे केलं, जडीबुटी, अमुक तमुक, झालं पोरग. दादा गावातला माणूस शोधून पेढा दिला. जे अजून खाती नाही त्यांच्या सुद्धा हातात टेकावला, आईला दे, आईला दे. तुझ्या गावभर पेढे वाटले. का? मुलगा झाला. तो 5 वर्षाचा झाला आणि आईच्या कानात म्हणाला आपल्या पप्पांना अक्कल नाही. दुःख. जो झाला म्हणून पेढा वाटला तो काय म्हणतोय? बाबांना अक्कल नाही. दुःख. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वत. मग महाराज म्हटले त्या छोट्याशा सुखासाठी आम्ही आयुष्यभर झुरत राहायचं, मरत राहायचं, लढत राहायचं, याला जीवन म्हणतात का? मग आमच्या आयुष्यात शाश्वत अशा प्रकारचं सुख, समाधान, आनंद भेटणार नाही का? ज्ञानेश्वर महाराज म्हटले मै हो ना, मी आहे की. मी जसं सांगितलं संसार दुःख मुळे, पण मी दिला ना आश्वासन की सगळं जग सुखी करतो. मी आश्वासन दिलं. म्हटलं मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? म्हटलं आपल्याला पंढरीची वाट धरावं लागेल. जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन मायरा आपुलिया. आपल्याला पंढरपूरची वाट ही धरावीच लागल, गुडघे गेल्यावर नाही. जवळ सकळ सीत आहे,
ऑपरेशन झाल्यावर नाही. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले स्वैत पाय, तीर्थयात्रे जाय, चुकू नको. यात्रावाल्यांनी पत्रिका वाटून टाका. संपल्यावर गेलंच पाहिजे. अहो लोक आम्हाला जे सांगतात ना, ते महाराज आमच्या गावात आले म्हणून 4 धाम झाले. महाराज आले म्हणून झाले. ज्यांना नाही महाराज भेटले ते पनवेलला. इथले ऍड्रेस मला माहित नाही. मी नाही गेलो ते भांडारदारा म्हणताय बुवा. बरोबर. काय उपयोग आहे मला सांगा. मग माऊली म्हटले आपल्याला पंढरपूरची वाट धरावं लागेल. जाई न गे माये तया पंढरपूर. म्हटले मग पंढरपूरलाच का? उत्तर आहे, सुखा लागी जरी करीसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ. तुला सुखासाठी जर तू तळमळ करत असेल, सगळ्यांनी ऐका, तुम्ही सुद्धा लग्न झाल्यावर म्हणायचं नाही गोव्याला जायचं, महाबळेश्वरला जायचं. नवऱ्याला म्हणायचं पंढरपूरला जायचंय. का? सर्व सुखाचे आगर बाप रखू महादेवीवर. अहो तो सर्व सुखाचा आगर आहे. ब्रह्मांडातलं सगळं सुख तिथं एकवटलंय. सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका जो. आणि मग म्हटले ज्ञानेश्वर महाराज, तो जर भेटला तर मग काही कमी पडणार नाही. काय भगवान श्री तुकाराम महाराजांनी विश्वास ठेवला, संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व वावेदास झालो त्यांचा. म्हटले विश्वास ठेवला आणि दादा असा टाव फोडला. दिन रजनी हाची दांदा, गोविंदाचे पोवाडे, रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत पंढरीचे, भजनी विक्षेप त्याची पै मरण, न जावा तो क्षण एक वाया. अहो एक क्षण वाया जाऊ द्याय ना. अहो रात्र धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन, समर्पित झाले धर्माला. देव देश धर्म बस, बाकी विचारच नाही दुसरा काय. हरिभजनी हे धवळीले जग. हो पिंजून काढला, प्रांत पिंजून काढला आणि बस. ते सगळ्या भगवत भाषणामुळं परिणाम असा झाला, बदलली ना अवस्था. ते काय म्हणत होते, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. पण ज्ञानेश्वर महाराजांच्या सांगण्यावरनं सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता सामा. सदा सर्व काळ भगवत चिंतन केलं, धर्माचं पालन केलं आणि त्याचा परिणाम असा झाला. माऊली म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात, आता सगळं सुख ल्यालो, सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार, 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 सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार. जय श्रीराम. बदलली व अवस्था. काय म्हणत होते, वैतागलोय, संसार तापे तापलो मी देवा. तेच आहे बर का, व्यक्ती तिचे, अवस्था बघा कशी बदलली. आता काय म्हणताय, सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत सो, आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंदाचे तुका म्हणे आम्ही खातो, आनंदाचे लाडू. हे बघा, व्यक्ती तिचे, विचार बदलला, अवस्था बदलली. माणूस परिपक्व होत जातो. माणसाला दुःख कशाने होतं, विचारांनीच होतं ना. आपण एखाद्या गोष्टीचा वारंवार वारंवार विचार करतो आणि मग माणूस दुःखी होतो. महाराज गेले वेगळ्या स्थितीवर. तुका म्हणे त्याचे
कळले आम्हा वर्म जे जे कर्मधर्म नाशिवंत. त्यांना कर्माचा सिद्धांत लक्षात आला आणि भगवत नामामध्ये इतके रमले, इतके व्यक्ती तीच पण अवस्था बदलली, चेहऱ्यावर एक प्रसन्नताच येऊन गेली. व्यापकत्व किती आलं. अनु रेणुया थोकडा तुका आकाशा एवढा, म्हणजे आकाश एवढं व्यापक आहे म्हटले मी. ते महाराजांनी मगाशी गायलं, घेई अपोषण ब्रह्मांड, ब्रह्मांड गिळायची ताकद आहे म्हटले माझ्यात. व्यक्ती अनुभवानं विचारांनं परिपक्व फक्त तो शिकत राहायला पाहिजे, तो आडमुठ नसला पाहिजे. रामेश्वर भट्टांनी तुकाराम महाराजांचा विरोध केला, मान्य हो, मानुष्य म्हणून केला विरोध, पण कीर्तन ऐकल्यावर माळा घातली तुकाराम महाराजांकडून. फक्त कोणीतरी सांगितलं म्हणून नाही आपण विरोधच करायचा. अरे ते काय म्हणतात ऐकतं खरी, ऐकायचं नाही काही नाही, लुचत तो म्हटला म्हणून मी म्हणतोय. रामेश्वर भट्टांच्या जेव्हा लक्षात आलं की तुकाराम महाराज बोलताय ते साक्षात देवाची वाणी म्हटली, आणि मग सगळ्या कार्यकर्त्यांना हाक देऊन सांगितले, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही तुझ्या. आता मला एक सांगा, हे बसलेले कॅप घालून राहू दे, मला एक सांगा, त्याच्या पुढे एक लॉलीपॉप ठेवला आणि 1 किलो सोनं ठेवलं, ते काय घेईल? ते म्हणलं सोनं तुम्ही वाटून घ्या, मला तेवढा लॉलीपॉप द्या. बरोबर. तोच लॉलीपॉप आणि 1 किलो सोनं महिला मंडळाच्या पुढे ठेवलं, दोन्ही घेतील. लॉलीपॉप लेकराला, सोनं आम्हाला. आता तेच लॉलीपॉप आणि तेच 1 किलो सोनं तुकाराम महाराजांच्या समोर ठेवलं तर दोन्ही नाही घेणार का? सोने रुपये आम्हा मृत्तिकेस, आपल्यासाठी ते बहुमोल आहे, पण महाराजांचा विचार इतका पुढे गेलाय, ते म्हणतात माती मोले माझ्यासाठी. बरोबर. प्रगल्भता तितकी आली की त्यांना सोनं माती वाटते. आणि लॉलीपॉप त्यांनी आधीच सांगितलं युक्त आहार विहार, लॉलीपॉपने शुगर वाढल म्हटले माझी, ते नको, फेका तिकडं. लॉलीपॉप टाळा बरं का, हा म्हणतात फक्त. तुकाराम महाराज दोन्ही घेणार नाही का? व्यक्ती बदलला, विचार बदलली, अवस्था बदलली. महाराजांची अवस्था इतकी उच्च स्थितीला गेली की जग सोयर झालं. महाराज वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे पक्षीही सुस्वरे आळविती. आपल्याला कधी ह्या गोष्टींचा आनंद तरी भेटू राहिला? अहो तुम्ही किती दुःखी असा, फक्त सकाळचा सूर्योदय बघा, तुम्ही फ्रेशच झाले पाहिजे. बघतच नाही ना आपण. सकाळी उठल्यापासून एकच चक्कर आहे, त्याची कोड जिरवायची, त्याला पाडायचा आणि त्याला अडवायचा. खूप आनंदाचे क्षण आहे आयुष्यामध्ये. पण महाराजांना ते दिसायला लागलं. वनचारी म्हणजे प्राणी पक्ष्यांमध्ये, फुलांमध्ये सगळीकडे भगवत भाव निर्माण झाला. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. आणि मग मात्र जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराजांना पंढरीचं फार. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाव, अनेकाचे काम नाही आता. भगवान श्री तुकाराम महाराज विठ्ठलाचं भजन करत पंढरपुरात गेले. सगळ्या भक्त देवाचं दर्शन करत होते. तुकाराम महाराजांचाही नंबर आला आणि देवानं पाहिलं, राव बाकीच्यांचे चेहरे खारकासारखे झाले. खारीक ते म्हणतात वाळलेली म्हणा, ते टवटवीत खारीक पण चांगली दिसते, खरं आहे ते. वाळ म्हणजे फुटत नाही लवकर बघा, तसे असे चेहरे झाले, दुःखी कष्टी फुटलेल्या गौरी सारखे. आणि तुकाराम महाराजांचा चेहरा इतका प्रसन्न, इतका प्रफुल्लित, इतका आनंदी. भगवान श्री तुकाराम महाराजांना जगाच्या बापानं विचारलं, या सुखाचं रहस्य काय? वैष्णवा संग सुख वाटे देवा, वैष्णवा संग सुख वाटे देवा, वैष्णवा संगती
गायनाचे पुढे आपुले हे आणि कवी देवा गायणे आणि कवी देवा गायणे गायनाचे पुढे आपुले गायनाचे पुढे आपुले जय श्रीराम. जय श्रीराम. उत्तर दिलं. सुखाचं रहस्य काय? इस खुशी का राज क्या है? वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे देवा. दुसरं काही माहित नाही रे. पण जे आयुष्यामध्ये सुख प्राप्त झालं, आनंद प्राप्त झाला, समाधान प्राप्त झालं, ते ज्ञानेश्वर महाराजांसारखे वैष्णवगण आयुष्यात भेटले आणि त्यांनी आमचं जीवन समृद्ध केलं. ज्ञानदेव वैष्णव मोठा. भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांसारखे वैष्णव आमच्या आयुष्यात भेटले आणि सुखया संत समागमे नित्य दुनावे तुझी या नामे. अरे तुझा कुठे आम्हाला पत्ता माहित होता रे? तू काळा आहे का गोरा आहे का नाही? संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंते. आम्हाला साधू संतांमुळे तू कळाला, तू भेटला, तुझी उपासना कळाली आणि ते सुख आम्हाला कोणाच्या दारात भेटलं? वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे. काय नाही माय बापांनो, माता भगिनींनो, या अखंड हरिनाम सप्ताहाची जवळजवळ 40 वर्षाची परंपरा या शिंदे गावाला लाभली. मी सगळ्यांचं अभिनंदन करतो. गावातला धर्म वाढलाय, कमी नाही झाला. तुमच्या उपस्थितीवरच कळतंय आयोजकांची जबाबदारी वाढली. सभा मंडप पुराणा ही जमेची बाब आहे. वा वा. हे हाऊसफुल होतंय म्हणजे गावातली लोक धर्माला धरून आहे. मी सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि या 40 वर्षात गावात जी काही मोठी माणसं झाली, कोणी डॉक्टर झालं, कोणी इंजिनियर झालं, कोणी वकील झालं, कोणी समाजसेवक झालं, कोणी नेता झाला, कोणी प्रगतशील शेतकरी झाला. एक दिवस खाजगीत जाऊन भेटा आणि त्याला विचारा या सगळ्या यशाचं रहस्य कुठे आहे? उत्तर येईल की वर्षातून एकदा गावात जो अखंड हरिनाम सप्ताह व्हायचा ना, त्यात जाऊन बसायचं. अहो यांच्यातच दडलेले राहतात तो राजाभाऊ वाजे, यांच्यातच दडलेले राहतात गोडसे साहेब, आप्पा गोडसे, यांच्यातच दडलेले राहतात शांतिगिरी महाराज. अजून यांच्यातच दडलेले राहतात सरोजिनी, काय सरोजताई आयरे, या पुरींमध्ये दडलेल्या राहतात. जा सगळ्यांना भेटायला. ते म्हणतील गावातल्या सप्ताहात आम्ही कीर्तनाला जायचं. त्यातून नेतृत्व गुणांना विकास भेटतो, त्यातून भक्तीला चालना भेटते, त्यातून समाजसेवेला चालना भेटते. या सप्ताहांनी दिलंय. आहो आपल्याला जर हिंदू धर्म टिकवायचा असेल तर ज्या ज्या गावांमधले हरिनाम सप्ताह बंद पडले ना, ते पुन्हा सुरू करावे लागतील. सगळ्यांना पुढाकार घेऊन सुरू करावा लागतील. आसपासच्या गावांमध्ये आपलं एक लक्ष असलं पाहिजे की आमच्या गावातलं तर 40वं वर्ष पूर्ण होतंय, पण आसपासचा जर एखादा मोडकळीस आला असेल स्थानिक काही गोष्टींमुळं, तर आपण हातभार लावून ती सप्ताह पुन्हा सुरू केली पाहिजे. गरज आहे ती. त्याच्याने धर्म टिकणार आहे. मी सांगू आता बोलू, तुमच्या उपस्थितीचं अभिनंदन केलं. काढ बाबा वाता म्हणाव समाज. त्याला रील बनवायचं आहे. बापूंच्या कीर्तनाला तुफान गर्दी.
माझ्या कशाची बाबा, रोजच आहे बाबा, ही धर्माचे सेवक. हे ऐका, संग्राम बापू भांडारेला शून्य किंमत आहे, ज्ञानोबा तुकोबांच्या विचारांनाच किंमत आहे. त्या विचारांचा जो जो म्हणून पाईक आहे ना, हे बघा आमच्या संतांनीच सांगितलंय, खटनट यावे शुद्ध होऊन या जावे. म्हणून संग्राम बापू खट असला काय नट असला काय, ज्ञानोबा तुकोबांचा आहे तो येडा असला काय शहाणा असला काय, तो मोठ्याचा आहे ना. तू 5 वर्षात बदलतोय. अरे सत्ता उभारीला ध्वज तिन्ही लोकावरी, ऐसे चराचरी कीर्ती ज्यांची. अरे चराचरात पोचलेला आहे. अजून ज्या गावात नेटवर्क पोचले नाही ना मोबाईलचे, तिथं आमचा हरिपाठ पोचलेला आहे शेकडो वर्षापूर्वी. नादी लागताय. तुमच्या गावातला धर्म जिवंत आहे, त्याबद्दल कौतुक. आणि दुसरं, मोठ्या धाट्या माणसांना वंदन करतो. ही जी पाहावी आणि बघत राहावी अशी मारुतीरायांची जी आपण मूर्ती स्थापन केलेली आहे ना, या मूर्तीमुळं गावातला धर्मचंद्र सूर्य असेपर्यंत केवढी मूर्ती आहे ती मारुतीरायांची. आणि माझा अभ्यास सांगतो, माझं निरीक्षण सांगतो, किरण महाराज गावोगाव मी फिरतोय, आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त देवळं जर कोणाची आहे ती भगवान श्री मारुतीरायांची. आणि मी फार विचार केला की का पूर्वजांनी मारुतीरायांचीच देवळं उभी केली. उत्तर सापडलं, राम तर सगळीकडेच आहे, गावात गरज राम भक्तांची आहे. राम तर आहेच ना चराचरामध्ये, पण त्या रामाचा भक्त गावात असणं गरजेचं आहे ना उभा. आणि तो राम भक्त हनुमान आहे. आणि त्या हनुमंतरायांना तुकाराम महाराजांनी वाटा विचारलेल्या आहे, काय भक्तीच्या त्या वाटा मज धावाव्या सुबटा. का तुकाराम महाराजांना सुद्धा माहिती आहे या जगातला सर्वात श्रेष्ठ भक्त जर कोण आहे तर भगवान श्री मारुतीराय. आणि त्या मारुतीरायाकडून काय शिकायचं माहिती, रोज पाया पडायला आल्यावर तुम्ही जशी रामचंद्र प्रभूंची भक्ती केली ना, तशी आमच्याकडून पण वाहू द्या. राम काज करिये बिना मोहे कहा विश्राम. ते म्हटले, रामाचं कार्य केल्याशिवाय मला कशाचा आराम. रामासाठी समर्पित झालेले भक्त ते हनुमान आहे. आणि आपल्या महाराष्ट्रातल्या गावागावात मारुतीरायांची मंदिरं यासाठीच आहे. तुम्ही सुद्धा रामभक्तीत वाहून घ्या, तेव्हा सुखी व्हाल, तेव्हा समर्पित व्हाल. आणि त्या मारुतीरायांकडे पाहून काय म्हणा, भारत का बच्चा बच्चा जय 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 श्री राम. काय मारुतीरायांची घोषणा, लंका जाळायची घोषणा काय, जय श्रीराम. द्रोणगिरी उचलायचा आहे, घोषणा काय, जय श्रीराम. ती भगवान श्री मारुतीरायांची भक्ती गावात इतकी नांदू द्या, इतकी नांदू द्या, इतकी नांदू द्या, भगवं झालं पाहिजे गाव. जीवापेक्षा जास्त प्रेम भगव्या ध्वजावर करू, रामावर करू, त्याच्या विचारांवर करू. कपाळाला टिळा लावायला सुरुवात करू, मुखानं राम म्हणायला सुरुवात करू, घरावर भगवा ध्वज लावायला सुरुवात करू. शिवराय शंभूराजे, जिजाऊ आईसाहेब, अहिल्यादेवी, बाबासाहेब आंबेडकर त्यांचे विचार पोरा बाळांच्या अंतःकरणामध्ये रुजवू. ह्या साधू संतांनी आम्हाला सांगितलं की गुरुपटून 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 शेवटपर्यंत खितपत पडाल, पण देव देश धर्माला समर्पित व्हाल ना तर सुखाचीच अनुभूती येईल. मगाशी आबा सांगितले तुम्हाला, आर आबा सांगितले. आज 75वा वाढदिवस आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींचा. 75वा आहे ना, आजच आहे. कोणी म्हणल ती व्यक्ती 75 वर्षाची झाली. अहो, संसारात राबणारा माणूस आहे ना सुकून जातो 75व्या वर्षात.
पण त्या मोदींच्या चेहऱ्यावरची ती जी प्रफुल्लता आहे ना, ती रामाच्या भक्तीमुळेच आहे. समर्पित झाले ना देवाला, देशाला, धर्माला. मी तुम्हाला सांगतो, आयुष्यात बापाचा वाढदिवस असला तरी स्टेटस ठेवीत नाही, आईचा असला तरी ठेवीत नाही, मित्रांचा असला तरी ठेवीत नाही. का? माझा एक विचार असतो की राव, एकाचं ठेवलं का दुसऱ्याला राग येतो ना, त्याचं ठेवलं माझं नाही ठेवलं, ते बोलत नाही मग आपल्याशी. पण आज काय मला झालं कळालंच नाही हो. सगळीकडं व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टाला सगळीकडं नरेंद्र मोदींना मी शुभेच्छा दिल्या. का दिल्या माहितीये का? अहो, त्यांना आई नाही, बाप नाही, त्यांना परिवार नाही, त्यांचा परिवार आपण आहे सगळे. आणि म्हणून एक आतून आवाज आला की जो देव, देश, धर्मासाठी राबतो, एक दिवस त्याचं स्टेटस ठेवून टाकू म्हणून देऊन टाकल्या शुभेच्छा दादा. का? राम काज करिये बिना मोहे कहा विश्राम. मी काय तुम्हाला एवढंच विनंती करतो, गावात तुमचा मित्र असू द्या नाही तर शत्रू असू द्या, तो शिवरायांसाठी, शंभूराजांसाठी, अहिल्यादेवी होळकरांसाठी, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी, ज्ञानोबा तुकोबांसाठी राबत असेल ना, तुमचे छोटे छोटे भांडणं बाजूला ठेवा आणि माझा हिंदुत्ववादी सहकारी म्हणून त्याला मिठी मारा. ते माझे सोयरे सज्जन सांगाती, पाया आठविते विठोबाचे. ते खरे आपले सगळे सोयरे. भगवान श्री तुकाराम महाराज म्हणतात की या साधू संतांच्या संगतीमुळे देवा तू काळाला तुला समर्पित झालो, आयुष्यात सुख भेटलं, समाधान भेटलं, आयुष्याचं मर्म सापडलं, वर्म सापडलं. कशासाठी आम्हाला जन्माला घातलं? सापडलं. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने. मारुतीरायांची मूर्ती इतकी भव्य, इतकी दिव्य आहे. सगळ्या भावंडांना विनंती आहे, परीक्षेला जायच्या अगोदर मारुतीरायाचं दर्शन करून जा, शुभ कार्य करायच्या अगोदर मारुतीरायांचं दर्शन करून जा, धाडसाचं काम करायचं असेल मारुतीरायांचं दर्शन करून जा, नारळ फोडत जा. महाराज अपयश येणार नाही याची खात्री तुम्हाला देतो. एवढं आपलं जागृत देवस्थान आहे.